हॅलो नमस्कार, मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना। मंडळी, संकट कितीही मोठं असू द्या, अडचणी कितीही असू द्या, पण विघ्नहर्त्याची कृपा झाली तर कुठलंही संकट, कुठलीही अडचण तुम्हाला सतावू शकत नाही। म्हणूनच विघ्नहर्त्याची कृपा महत्त्वाची। मग त्यासाठी काय करायचं? गणेश चतुर्थी येते, गणपती बाप्पाचं सर्वांच्या घरी आगमन होणार आहे आणि या 10 दिवसांमध्ये करायचा फक्त एक उपाय, गणेश स्तोत्राचं पठण। कसं करायचं, कधी करायचं, किती वेळा करायचं आणि काय गणेश स्तोत्राचं नेमकं महत्त्व, काय चमत्कार हे गणेश स्तोत्र म्हटल्याने आपल्या आयुष्यात घडतात, हे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया अगदी थोडक्यातच। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। जर तुम्हाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद हवा असेल तर नियमितपणे संकटनाशक गणेश स्तोत्र पठण करायला सांगितलं जातं। हे स्तोत्र गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे। या स्तोत्राचं पठण केल्याने दुःख, संकट दूर होतात, बिघडलेली कामं मार्गी लागतात, सगळी विघ्न दूर होतात। जर तुम्ही रोज केलात तर अतिशय उत्तम, पण रोज शक्य नसेल तर या 7 तारखेला गणेश चतुर्थी आहे आणि या 10 दिवसांमध्ये म्हणजे गणपती म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत तुम्ही हे स्तोत्र म्हणू शकता। पण हे स्तोत्र कसं म्हणायचं? हे स्तोत्र म्हणजे गणेशाला केलेली एक गोड विनवणी आहे। हे स्तोत्र नारद मुनीने रचलेलं आहे। या स्तोत्रात गणपतीची 12 नावे असून सगळ्यात आधी गणपतीची पूजा करून घ्या। आपली इच्छा सांगून संकल्प सोडा, म्हणजे ज्या कारणासाठी तुम्ही हे स्तोत्र पठण करत आहात ते कारण सांगून किंवा ती इच्छा बोलून विनंती गणपती बाप्पाजवळ करा आणि तामानात पाणी सोडा। त्याचबरोबर 1 ग्लास पाणी घेऊन त्यात अगरबत्तीची विभूती पडेल अशा पद्धतीने अगरबत्ती लावा। श्री गणपती स्तोत्राचा जप करा आणि नंतर गणपतीची आरती करा। तर अजून एक, हे गणपती स्तोत्र किती वेळा म्हणायचं? 11 वेळा हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे। ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतात त्या दिवसापासून अनंत चतुर्थीपर्यंत रोज 11 वेळा हे स्तोत्र म्हणा। त्यानंतर ते विभूती पडलेलं पाणी ते तीर्थ म्हणून थोडं तुम्ही प्या आणि घरातल्यांना सगळ्यांना ते प्यायला थोडं थोडं द्या। गणपती स्तोत्र पठण करण्याचे फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा आर्थिक प्रश्न सुटेल, सुख, समृद्धी आणि वैभवाची प्राप्ती होईल। हे स्तोत्र पठण केल्याने तुमचं मन अशांत असेल तर मनःशांतीसुद्धा मिळते। आयुष्यातून आणि मनातून वाईट गोष्टी निघून जातात। या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्येच सांगण्यात आलंय, जो कोणी 6 महिने रोज स्तोत्राचं पठण करतो त्याचं सर्व त्रास, अडचणी नष्ट होतात। हे स्तोत्र वाचल्याने अनेक अडचणींवर मार्ग निघतो, म्हणूनच याला संकटनाशक स्तोत्र असंही म्हणतात। आता तुम्ही ही सेवा सुरू करत आहात तर हे 10 दिवस 11 वेळा म्हणा आणि जर तुम्हाला पुढे 6 महिने सुरू ठेवायचे असेल तर रोज 1 वेळा म्हणालात तरीही चालेल। तर मी कोणत्या स्तोत्राबद्दल बोलते, थोडंसं 2 ओळी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल। प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम भक्तावास स्मरण नित्यम आयुष्य कामार्थ सिद्धये। हे आहे ते स्तोत्र संकटाचा नाश व्हावा म्हणून पठण केलं जातं। तुम्ही खरोखरच संकटात असाल तर या स्तोत्राचं पठण करून खरोखर अनुभव घेऊन बघा। गणेश चतुर्थीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा। अतिशय चांगली संधी आहे, गमावू नका। नक्की गणेश चतुर्थीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।